machines. राज ठाकरेंनी अशा पद्धतीने प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीनवरती सवाल उपस्थित केल्यावर बीएमसीने घाईघाईत स्पष्टीकरण जारी केलं. मुंबईमध्ये सरसकट कुठेही पाडू मशीन वापरलं जाणार नाहीये. अपवादात्मक स्थितीमध्ये पाडू मशीन वापरलं जाईल असं स्पष्टीकरण बीएमसी आयुक्त भूषण गगराणींनी दिलंय. डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है, ये बैकअप रहेगा. इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू. इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी. उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट आरओ के पास रहेगा. जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आणि अचानक प्रकाशात आलेलं हे पाडू मशीन म्हणजे नक्की काय आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मीडिया सेंटरला पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असं हे एक मशीन आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडनं याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू न शकल्यास पाडूचा पर्यायी उपकरण म्हणून वापर करण्यात येतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बॅकअप म्हणून पाडू वापरलं जातं. मतमोजणीची पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. खरं तर मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधी प्रचार संपतो. मात्र महापालिका निवडणुकीच्या नोटिफिकेशनमध्ये 15 तारखेपर्यंत म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत घरोघरी प्रचार करता येईल हे वाक्य विरोधकांनी हायलाईट केलं आणि निवडणूक आयोगावरती नव्याने आरोप केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर तीव्र आक्षेप घेतला. तर सत्ताधाऱ्यांना पैसे वाटण्यासाठी हा नियम करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. बघूयात. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती. मतदान जाऊन भेटू शकता पण पत्र का वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. पण निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे. ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जात आहे. आणि आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल. तर असे आरोप केले गेले, पण याला प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजपच्या नेत्यांनी आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा घेणार आहोत. पाहत रहा झीरो आवर.